नमस्कार. आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगांचे वरण कसं करायचं हे दाखवणार आहे. शेवगा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक आहे, कारण शेवग्यामध्ये प्रचंड प्रमाणात प्रोटीन्स असतात. त्यामुळे याचा समावेश आपल्या आहारामध्ये नक्की झाला पाहिजे. यासाठी संपूर्ण रेसिपी नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला कढई चांगली तापवून घेऊन यामध्ये मी तूप घातलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घालू शकता किंवा तूपही घालू शकता. तर मी इथे तूप घातले कारण तुपाने वरणाला खूप छान टेस्ट येते. तर तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे. आता यामध्ये घातली मी मोहरी. मोहरी चांगली तडतडून झाली की यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. मोहरी चांगली तडतडून झाली. आता यामध्ये मी जिरं घातलं. जिरं मोहरी चांगली तडतडून झाल्यावर यामध्ये मी वाटण घालणार आहे. या वाटणामध्ये मी हिरवी मिरची, आलं, लसूण घालून छान वाटून घेतलं आहे. हे वाटण आपल्याला फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं आहे. मिरची छान परतून घ्यायची जेणेकरून वरण पचायला हलकं जाईल. अशा प्रकारे जवळजवळ मिरची परतूनच झाली. आता यामध्ये मी हळद घालणार आहे. साधारण 1 चमचा भर मी हळद घातली. थोडंसं मीठ. मिरची परतताना नेहमी लक्षात ठेवायचं, थोडंसं मीठ घातलं की मिरची उधळत नाही. तर अशा प्रकारे आपली मिरची छान परतून झाली आहे. आता यामध्ये शिजवून घेतलेली तुरीची डाळ आणि शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत. मस्त अशी फोडणी बसली आहे. ते छान ढवळून घेऊया. यामध्ये मी थोडंसं गरम पाणी देखील घालून घेतलं होतं. चवीनुसार मीठ. आता एक साधारण 5 मिनिट वरणाला छान उकळी येऊन द्यायची आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर. तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि पौष्टिक असे शेवग्याच्या शेंगांचे फोडणीचे वरण तयार झालेले आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.